नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे तुरीच्या घुगऱ्या किंवा तुरीची उसळ पण आपण याला म्हणू शकतो। तर ही तुरीची उसळ कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत। याच्यासाठी आपण 2 वाटी तुरी रात्रीच भिजत घातल्या होत्या आणि या आपण इथे घेतलेल्या आहेत। त्या अशा छान भिजलेल्या आहेत। तर या तुरी आपल्याला रात्रीच भिजत घालायच्या आहेत। इथे आपण कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये आपण या शिजवून घेणार आहोत। याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच या छान शिजतात। तर इथे आपण 2 कप पाणी यात घातलेलं आहे आणि या आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहेत। तर याच्या आपण शिट्ट्या करून घेणार आहोत। इथे आपण कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे। यात आपल्याला 1 टीस्पून मोहरी घालायची आहे, 1/4 टीस्पून हिंग घालायचा आहे आणि 2 ते 3 बारीक कापलेले कांदे आपण इथे यात घातलेले आहेत। हा कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। कढीपत्त्याचे 5 ते 6 पानं आपण इथे यात घातलेले आहेत। तर असा आपण हा कांदा परतवून घेतलेला आहे। तर इथे कांदा झालेला आहे आणि यात अर्धा टीस्पून हळद आपण घातली आहे आणि 1 टेबलस्पून लसूण, जिरं, अद्रक आणि कोथिंबीरीची पेस्ट घातली आहे आणि हे सगळं आपल्याला असं छान परतवून घ्यायचं आहे। आणि 1 ते 2 टोमॅटो आपण इथे यात घातलेले आहेत। तर हा टोमॅटो पण आपल्याला छान परतवायचा आहे आणि तिखट घालायचं आहे 2 टीस्पून। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता। धनेपूड 1 टीस्पून आणि गरम मसाला घालायचा आहे 1 टीस्पून। तर इथे आपण गरम मसाला घातलेला आहे 1 टीस्पून आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, टिफिनसाठी पण छान रेसिपी आहे। नाश्त्यासाठी पण आपण ही तुरीची उसळ बनवू शकतो आणि टिफिनसाठी पण छान रेसिपी आहे। तर इथे तुरी छान शिजलेल्या आहेत आणि भाजीला काही नसेल तर खूप छान ऑप्शन आहे। तर या तुरी आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर या आपण शिजवून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे याला शिजवायची गरज नाही। तर अशा आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण चवीप्रमाणे मीठ यात घातलेलं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत। तर सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील। तर अशी आपल्याला ही तुरीची उसळ बनवायची आहे। नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे आपली ही तुरीची उसळ तयार झालेली आहे। सोपी आणि झटपट रेसिपी आहे आणि चवीला पण छान होते। तर नक्की ट्राय करा। याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका। तर इथे आपली ही तुरीची उसळ तयार झालेली आहे।